कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठं राहिला नंदी बैल? आजवर एवढा वेळ कधी लावला नव्हता यांनी. आमच्यावर काय एवढे वाईट दिवस आले का? या भिकारड्याची वाट बघायला लागते आम्हाला. ती तुळजा आहे ना, मांजरासारखी आडवी गेली असणार आहे. आम्हाला म्हणाला लगेच निघतो म्हणून. ए छत्री, नंदी बैलाला फोन लाव. त्याला म्हणा डॅडी वाट बघतात तुझी, लवकर ये. लावतो. हा. हो, थँक्यू. हो, मोबाईल माझ्याकडे. तो आला की सांगते ना. हो हो. तात्या मामा, तात्या मामा, मला तुमच्याशी ना महत्वाचं बोलायचं होतं. अगं मग बोल की पोरी, बोल. तात्या मामा, मला सगळं खरं जाणून घ्यायचं. सूर्याची आई म्हणजे माझ्या सासूबाई, त्या घर सोडून का गेल्या? अगं सुनबाई, कशाला भूतकाळाची खपली उकरून काढतेस? हा अगं, आज सूर्याचा वाढदिवस आहे ना, किंवा आनंदात असेल मग इशे काढूस. तात्या मामा, मला हे सगळं कळणं खूप गरजेचं आहे. हो, असं समजा की हे मी सगळं सूर्यासाठीच करते. तात्या मामा, सूर्याच्या मनात आईबद्दल खूप राग आहे. आणि मनात हा राग एवढे वर्ष धुमसत ठेवणं हे त्याच्यासाठी चांगलं नाही, हे आपल्या घरासाठी चांगलं नाही. प्लीज मला सांगा ना, सूर्य आणि सूर्याच्या आईचं नातं कसं होतं? त्या कशा होत्या? प्लीज सांगा. सुनबाई, अगं कधी कधी भूतकाळ मनाच्या तळघरात बंद करून ठेवलेला चांगला असतोय बघ. आणि ते मनाचं तळघर आगीने धुमसत असेल तर त्या भूतकाळाला बाजूला ठेवलेलं चांगलं ना? अरे सूर्या मर्दा, अरे का कुठं आहेस तू? एक तो वकील साहेब बी खोळंबल्यात. आता तुझा अंगठा घ्यायचा आहे. ये लवकर. वकील? अंगठा घ्यायचा? तात्या मामा, मला ना एक अर्जंट काम आलंय. आपण या विषयावर बोलू नंतर. चला. ऐक, दादा परत आला का नाही का कालचा उरलेला केक ना आपण त्याला कापायला लावू. हा आणि कालचं उरलेलं सगळं सेलिब्रेशन ना आपण आज साजरं करू. हा, मी बघ ना, मी त्याच्यासाठी पोस्टर बनवलंय. धनु, अगं काय लिहिलंयस तू? हे हॅपी बर्थडे. बर्थडे झालंय, स्पेलिंग चेंज कर, मी आले लगेच. अगं पण ऐक, एवढ्या गाईत कुठं गेली? हॅपी बर्थडे माझ्या लाडक्या सूर्या भक्त. मामा, काय झालं तुला? एवढूसा होतास मी, एवढूसा. तेव्हापासून तू माझ्या अंगा खांद्यावर खेळायचा. तेव्हापासून तू तुझ्या बहिणीची काळजी करायला लागलास. तुझ्यासाठी मी तुला विचारलं ना काय पाहिजे का, तर तू नाही म्हणायचास. सगळं बहिणींसाठी मागायचास. पण मला माहित आहे तुला काय आवडायचं ते. पप्पानी तुझ्या आणि कुल्फीच्या लय स्टोऱ्या सांगितल्यात. एकदा तू पळत होता आणि तुला ठेच लागली आणि तू पडला, पण कुल्फी नाही पडू दिली. पप्पा तर तुझी ऍक्शन बी करून दाखवायचे. सूर्या, आजचा तुझा हॅपी वाला बर्थडे का नाही, आपण कुल्फी खाऊन साजरा करायचा. मामा, मला डॅडींकडे लगेच पोहोचायचं आता. मी जातो आणि मग परत येतो. काय जाऊ दे मला. हॅलो पक्या दादा, मी तुळजा बोलते. मला ना अर्जंट बाहेर जायचंय. तुम्ही प्लीज तुमची रिक्षा घेऊन मला घ्यायला येऊ शकता का? हा वहिनी, आहो मी गावात नाही आता. मी बायकोच्या भावाच्या लग्नाला आलोय. अरे बापरे, बरं ठीक आहे. आता मी कशी जाऊ? मला तिथे जाणं फार गरजेचं आहे. या लोकांनी सूर्याचा अंगठा नक्की कशावर घेतला असेल? जाऊन येतो, चल. कुल्फी नको ना, मी तुझ्यासाठी जेवण बनवले. चल घरी चला. मामा, सांग की हिला. मी येतो की परत. अरे मला जायचंय तिकडं. तुला माहिती ना, दर वाढदिवसाला औक्षण केल्याशिवाय मी काय खात नाही म्हणून. अरे तुझ्या घरी गाजराचा हलवा केला, तो पण खाल्लेला नाही मी. हळू की हळू. गाजराचा हलवा कशाला खायचा तुला? मी तुझ्यासाठी कंदी पेढे करते. डॅडींकडनं लगेच आमच्या घरी ये.
बर बाई येतो आधी जाऊ तरी दे मला हा जाऊ हळू जा. Happy birthday, सूर्या! सोनियाच्या ताटी उगवल्या ज्योती ओवाळी ते भाऊ राया वेड्या बहिणीची वेडी ही माया. कसलं मन लावून काम करणं चाललंय हा दादाच्या बड्डेची तयारी चालली का? मला एक गोष्ट सांग, माझा बड्डे कधी असतो माहितीये का तुला? ए तेजू सांग ना, माझा बड्डे कधी असतो? आता तू जोवर सांगत नाही ना तोवर मी हितनं हलणार नाही. हे बघ, आजकाल पुरी आहेत ना, पुरी महिन्याला बड्डे साजरा करतात. म्हणजे कसं, आज पहिल्याच दिवशी भेटलोय केला बड्डे साजरा, उद्या काहीतरी भेटून बसलोय केला बड्डे साजरा. आणि तुझं हे असं आहे की तुला माझा बड्डेच माहित नाही आणि मी तुझा नवरा आहे तरी तुला अजिबात माझ्याबद्दल काहीच माहित नाही. हे बघ कसं आहे माहितीये का तेजू, तुला प्रत्येक गोष्ट माझ्याबद्दल माहिती पाहिजे. जसं की ना, माझ्या आवडीचा हिरो, माझ्या आवडीची हिरोईन, माझ्या आवडीचा पदार्थ, माझ्या आवडीचा रंग, सगळं 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 माहिती पाहिजे. त्याच्या आधी माझा बड्डे कधी असतो ते मला सांग. 12 फेब्रुवारी. आवाज चढवून माझ्याशी बोलायचं नाही, भांडायचं बी नाही, सांगून ठेवते. मी तुमच्यापेक्षा लहान आहे म्हणून काय तुमचंच ऐकून घ्यायचं का कायम? आता सूर्या तुमचा भाचा आहे म्हणून काय झालं? स्वयंपाक काय आज बनवत्या का मी? कसा करायचा कसा नाही एवढं कळत नाही मी मला. हो हे माहितीये तुला सगळं कळतंय ते, पण काय दोन गोष्टी अरे काय चाललंय तुमचं सकाळ सकाळ? या आपल्याकडे वकील साहेब आलेत, काय कळतं का? हा, काय झालंय काय नेमकं सांगाल का मला? सूर्या येणार आहे का नाही म्हणून त्याच्यासाठी शिरा बनवायला घेतला होता मी. बर मग तर ह्या बघा की, ही घालू नको ती टाक, ती घालू नको ही टाक. नुसतं माझं डोसकं फिरवायला लागल्या त्या. डोकं फिरवलं काय वाटलं ते काय सांगतीस ग मालक? म्हणजे काय आहे की सूर्याला जरा कमी गोड आवडतंय की नाही म्हणून मी फक्त हिला काय सांगत होते की बाई शिऱ्यामध्ये 4 चमचे साखर टाक. आता ह्यात काय चुकलं माझं सांगा की? अगं कसं आहे, सूर्या माझा भाचा आहे, त्याला काय आवडतंय काय नाही मला चांगलं माहिती आहे. बघितलं मालक, माझा भाचा आहे असं म्हणून म्हणून नुसतं मला परका असल्याची जाणीव करून देते त्या. ही सून आल्यापासून तर माझी सून असं करायला लागले ते नुसतं. माझ्या मनाला काय वाटल काय नाही ह्याचा काही विचारच नाही अजिबात हसली. तर तुला विचार करतेस का माझ्या मनाला काय? शालन मॅडम, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही शिरा करा, तुम्हाला करायचं तसा करा. हा, आणि मला मॅडम तुम्ही माझ्याबरोबर तुम्ही दुसरं काहीतरी काम करा. हा, चला तुम्ही झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.